आज आपण एक इंटरेस्टिंग आणि टेस्टी अशी स्नॅक रेसिपी बनवतो आहे। गव्हाच्या पिठाचे खारे शंकरपाळे बघू शकता किती सुंदर दिसतात आहे। एकदम कुरकुरीत आणि टेस्टी असे हे शंकरपाळे आहे। हे शंकरपाळे चहा कॉफी सोबत तुम्ही खाऊ शकता, मुलांना डब्यामध्ये देऊ शकता किंवा प्रवासाला जातानाही सोबत नेऊ शकता। बघू शकता किती कुरकुरीत झालेले शंकरपाळे आणि हे करण्याची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे, बऱ्याचशा टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनलवर खूप सारे रेसिपीज टाकलेले आहे, लंच, ब्रेकफास्ट, स्वीट डिश आणि डिनर, त्या तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया रेसिपीला। नमस्कार, मी अनिता, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण गव्हाच्या पिठाचे खारे शंकरपाळे बनवतोय। त्याच्यासाठी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, मेजरिंग कपनी आपण मोजून 1 कप घेतलेला आहे। अशा प्रकारे आपण 3 कप गव्हाचं पीठ टाकून घेतो आहे। हा दुसरा कप आणि मी भरताना डच्च दाबून भरलेलं नाही आहे, जसं मावलं तेवढंच भरलेलं आहे आणि टाकून घेतोय आपण। असे 3 कप घेतलेले आपण। गव्हाच्या पिठामध्ये आपण 1 टीस्पून जिरं टाकतो आहे, हे न भाजलेलं जिरं आहे। आता आपण 1 टीस्पून ओवा घेतलेला आहे, त्याला आपण सोळून घेतो आहे। सोळल्याने त्याची टेस्ट छान येते आणि नंतर आपण ते टाकून घेतो आहे। शंकरपाळे खूप टेस्टी होतात ओवा टाकल्याने। त्याच्यात आपण 2 टीस्पून तीळ टाकतो आहे, कुठली तीळ वापरू शकता तुम्ही, पॉलिश। आता याच्यामध्ये आपण अर्धा चम्मच काळी मिरी पावडर टाकतो आहे, त्याच्याने एकदम टेस्ट वाढून जाते शंकरपाळ्याची। आणि चवीप्रमाणे मीठ टाकतो आहे, इथे मी 1.25 चम्मच मीठ टाकलेलं आहे। आता आपण याच्यात रवा टाकतो आहे, रव्याने खूप खुसखुशीत होतात। 5 टेबलस्पून आपण रवा टाकतो आहे, इथे बारीक रवा टाकलेला आहे मी, तुम्ही जाड रवा असेल तर तोही वापरू शकता। आणि आता मध्ये आपण पिठाला थोडंसं बाजूला सरकवून एक गड्डा करून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 1/4 कप आपण तेल टाकतो आहे। हे सनफ्लॉवर ऑइल वापरते आहे, मोहनमधून टाकतो आहे आपण। आणि त्या तेलाला व्यवस्थित गव्हाच्या पिठामध्ये आणि रव्यामध्ये व्यवस्थित सोळून घेतो आहे, सगळे मसाले मिक्स करून घेतो आहे। आणि आता आपले मसाले आणि सगळं मिक्स झालं आहे व्यवस्थित। आता याच्यामध्ये आपण चीज टाकतो आहे। 3 कप गव्हाच्या पिठाला आपण 2 चीज क्यूब वापरतो आहे। तुमच्याकडे चीज क्यूब नसतील तर नाही टाकलं तरी चालणार आहे, पण चीज क्यूब टाकल्याने एकदम टेस्ट वाढते त्याची आणि खूप टेस्टी लागतात हे शंकरपाळे। आता आपण चीज क्यूब व्यवस्थित किसून घेतो आहे। दुसरा पण चीज क्यूब आपण किसून घेतो आहे। अशा प्रकारे आपण दोन्ही चीज क्यूब व्यवस्थित किसून घेतलेले आहे। आणि हे जी चीज आहे ते आपण गव्हाच्या पिठाला आणि रव्याला व्यवस्थित लावून घेतो आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे सगळे मसाले आणि चीज। आता बघू शकता त्याचे आपण मूठ वळून बघतो आहे, छान वळल्या जाते, म्हणजे आपलं मोहन व्यवस्थित झालेलं आहे आणि गव्हाच्या पिठाला सगळे मसाले आणि चीज व्यवस्थित लागलेलं आहे। आता थोडं पाणी टाकून असं घट्ट असा गोळा करायचा। जर गोळा पातळ झाला तर आपले शंकरपाळे कुरकुरीत होणार नाही आणि जास्त दिवस टिकणार नाही। एकदम घट्ट गोळा करायचा, कमीत कमी पाण्याचा वापरून व्यवस्थित मिक्स करून छान गोळा करून घेतोय आपण। महत्त्वाची टीप आहे ही। आता आपण अशा प्रकारे गोळा करून घेतलेला आहे कणकेचा आणि त्यात बघू शकता किती घट्ट आहे दाबल्यानंतर असं। आणि अशाच प्रकारे आपला हा गोळा तयार झालेला आहे। याला आपण झाकण ठेवून 15 मिनिटं रेस्ट करून घेतो आहे, म्हणजे आपला रवा जो आहे तो व्यवस्थित फुलला जाईल आणि आपले शंकरपाळे कुरकुरीत होतील। आता 15 मिनिटं झालेले आहे, आपण झाकण उघडून बघतो आहे, आपलं पीठ व्यवस्थित मुरलेलं आहे। आता आपण त्याला व्यवस्थित मळून घेतो आहे। एकदम सगळं पीठ मळायला जर त्रास होत असेल तर आपण त्याचे छोटे छोटे तुकडे करून ते थोडा पोर्शन घेऊन आपण व्यवस्थित मळून घेतो आहे। अशा प्रकारे मळलं तर पीठ छान मळलं जातात। आपण लहान तुकडे करून छान मळून घेतलेलं आहे आणि आता सगळे तुकडे एकत्र करून व्यवस्थित गोळा मळून घेतो आहे आपण। आणि अशा प्रकारे आपण पूर्ण कणिक व्यवस्थित मळून घेतलेली आहे। आता त्याच्यातला आपण थोडासा पोर्शन घेतो आहे आणि त्याचा गोळा करून घेतो आहे। आपल्याला ज्या साईजची पोळी लाटायची आहे तेवढ्या साईजचा गोळा घ्यायचा आणि त्याला व्यवस्थित 1 मिनिट मळून घ्यायचं। जितकं छान मळलं जाईल तितकं छान पातळ लाटलं जाईल व्यवस्थित। आता आपण मळून घेतलेला आहे गोळा आणि तो आता एका पोलपाट लाटणं घेऊन त्याच्यावर गोळा ठेवून घेतलेला आहे। थोडंसं पीठ घ्यायचं लावायला, दोन्ही साईडने पीठ लावून घ्यायचं, म्हणजे पोळी लवकर सरकते पोलपाटवर। आणि आपण त्याचं आता पातळ अशी पोळी करून घेतो आहे।
जितकी पातळ लाटता येईल तितकी पातळ लाटायची, म्हणजे शंकरपाळे आपले एकदम कुरकुरीत होतात. जाड असेल तर ते शिजायला वेळ लागतं. जर कुठे क्रॅक गेली तर ते जोडून घ्यायची आणि मग लाटायचं. जास्तीत जास्त पातळ करण्याचा प्रयत्न करायचा. बघू शकता किती छान पातळ करून घेतलेली आपण पोळी. आणि आता काठाचा पोर्शन थोडा जाड आहे म्हणून मी साईड कट करून घेते आहे. अशा प्रकारे आपण सगळ्या चारीस बाजूंचे जे जाडसर पोर्शन आहे तो कट करून घेतलेला आहे आणि त्याला काढून घेतोय आपण. आणि पुन्हा एकदा पोळी आपण पातळ लाटून घेतोय. जर कुठे जाड पोर्शन असेल तर तो व्यवस्थित लाटून घ्यायचा. आता व्यवस्थित लाटून घेतलेला आहे. आपण आता शंकरपाळे कट करून घेतोय. तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कट करून घेऊ शकता. मी आता ह्या अशा सरळ सरळ लाईन्स मारून घेते. हे शंकरपाळे कटर घेतलेलं आहे मी. त्या कटरने मी सरळ लाईन मारून घेते आहे. आणि अशा शेपमध्ये छान पण दिसतात आणि लवकर शिजल्या पण जातात. आणि अशा आडव्या लाईन्स मारून घेतोय. आता अशा आकारात आपण शंकरपाळे कट करून घेतले. आता ही महत्त्वाची टीप आहे, काढताना चाकूचा वापर करायचा. चाकूने पटपट निघतात हे शंकरपाळे आणि तुटत पण नाही. हाताने काढायचा प्रयत्न केला तर ते तुटतात पण त्याचा आकार बदलतो असे, आणि खूप लवकर निघतं चाकूने. असे सगळे आपण एका ठिकाणी गोळा करून घ्यायचे. बघू शकता किती छान मोकळं झालेले आहे शंकरपाळे. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे. आणि अशाच प्रकारे दुसरे गोळे पण आपण लाटून घेतो आहे आणि शंकरपाळे तयार करून घेतो आहे. बघू शकता दुसरा गोळा पण आपण लाटून घेतला आहे आणि हे पण शंकरपाळे आपण प्लेटमध्ये काढून घेतो आहे. आणि आता हे जे तयार झालेले शंकरपाळे आहेत यांना आपण तळून घेतो आहे. आता आपण गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण तेल व्यवस्थित गरम करून घेतो आहे. आता तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे शंकरपाळे टाकून घेतो आहे. टाकताना आपण झाऱ्यावर ठेवलेले आहे आणि हे अलगद सोडलेले आहे खाली, म्हणजे आपल्या हातावर तेल उडणार नाही आणि शंकरपाळे पण व्यवस्थित तळल्या जातील. अर्धा मिनिटपर्यंत आपण गॅसची फ्लेम हाय ठेवतो आहे आणि नंतर आपण गॅसची फ्लेम कमी करतो आहे आणि कमी गॅसवर आलटून पालटून व्यवस्थित शंकरपाळे कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेतो आहे. महत्त्वाची टीप आहे की गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची. जर जोरात गॅसवर ठेवले तर ते नरम पडतात, व्यवस्थित तळल्या जाणार नाही. बाहेरनं रंग येईल पण आतनं व्यवस्थित तळल्या जाणार नाही. तेव्हा कमी गॅसवर तळायचे. आणि शंकरपाळे जर आपण पातळ लाटलेले असतील तर ते भरभर तळल्या जातात. आता बघू शकतात किती छान कलर आलेला आहे. असाच कलर हवा आहे आपल्याला. आता शंकरपाळे आपण एका झाऱ्यामध्ये काढून घेतो आहे. बघू शकता किती सुंदर दिसतात आहे. एकदम छान कलर आलेले आहे आणि कुरकुरीत पण झालेले आहे. आता याला एका प्लेटमध्ये ठेवून घेतो आहे आपण, म्हणजे झाऱ्यातलं तेल आहे हे सगळं निघून जाईल आणि शंकरपाळे एकदम कोरडे होतील. अशा प्रकारे आपण प्लेटमध्ये ठेवून घेतलेले आहे. आणि आता हे दुसऱ्या बॅचचे शंकरपाळे पण आपले तळून झालेले आहे आणि अशाच प्रकारे आपण सगळे शंकरपाळे तळून घेतो आहे. आता त्याचा आवाज ऐकू शकता तुम्ही, किती कुरकुरीत झाले ते. आता मी तुम्हाला तोडून दाखवते किती क्रंची झाले, कुरकुरीत झाले ते. हाताने एकदम छान त्याचा चुरा होतोय पटकन. हे शंकरपाळे एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवले तर 15 ते 20 दिवस छान टिकतात. आणि बघू शकता किती सुंदर दिसतात आहे. टेस्टी आणि कुरकुरीत अशा गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्याचं आपण प्लेटिंग करून घेतो आहे. गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्याचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे. बघू शकता किती सुंदर दिसतात आहे. एकदम टेस्टी आणि कुरकुरीत असे शंकरपाळे आपले तयार झालेले आहे. एकदम झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कॉमेंट करून सांगा. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. धन्यवाद.